नमस्कार मंडळी, मी कविता माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग आहे हा आपला सप्तशृंगी वणीगडावरचा. तर बघायला विसरू नका, शेवटपर्यंत बघा. हाय. फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या सेल्फी पॉइंट वरती. तर चला मग आपली सेल्फी पॉइंट आणि आपला सुंदर असा निसर्ग बघायचा आहे आपल्याला. तर चला बघूया आपण. खूप सुंदर निसर्ग आहे, बघू शकता किती सुंदर सुंदर डोंगर. धुकं बघा, धुकं किती किती मोठा फॉग आलेला आहे. बघू शकता इतकं सुंदर असा फॉग आहे. खूप सारी सुंदर सुंदर अशी मस्त फॉग आहे. इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये इतका भारी फॉग बघायला मिळतोय. काय पाहिजे अजून निसर्ग. थोडं चढत आलेलो आम्ही. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत वणीगडाची पायरी, देवीची पायरी चढतोय. तर आता मी तुम्हाला ह्याच्यात आले होते, आपल्याला मार्तंड विठोबाचं मंदिर बघायचंय. हे बघा, ते समोर दिसतंय ते मार्तंड ऋषींचा पर्वत आहे. मार्तंड ऋषींचा वास आहे. बघू शकता, थोडं जवळून बघा. पाणी काढायला 400 कर्मचारी लवकर. जेवायला कडकडतं ऊन आहे, जबरदस्त ऊन आहे आणि पोटाला लागली छान भूक आहे. तर आता आपण आलेलो आहोत दिंडोरीच्या जवळपास. दिंडोरीच्या जवळ हे खूप छान असं मस्त आपलं हॉटेल आहे, हॉटेल साईबाबा म्हणून हे हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये आम्ही नेहमीच येतो. खूप सुंदर उत्तम असं जेवण असतं. तुम्ही पण या मार्गाला कधी जात असेल तर नक्की या, आवर्जून या आणि छान इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. तर चला मग पुढे जाऊ आपण आता.
मंडळी आता आपण आलेलो आहोत दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र येथे आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी, गुरु माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान आहे, मस्त. चला आता आपण आतमध्ये जाऊ मस्तपैकी दर्शनासाठी. हा चला. साहेब आमचे दौडे साहेब. तर मंडळी आता आपण स्वच्छ पाय धुतलेत. आता आपण निघालो महाराजांच्या दर्शनासाठी. तर मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो आहे परतीला. तर मंडळी आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आजचा ब्लॉग इथे संपलाय. बाय बाय.